रेषेवर सहजपणे जन्मस्थिती, आयुर्मान, तिथी तीनही गोष्टी निर्णय घेण्यास सापडतो. इतकेच नव्हे तर शील, स्वभाव, गुण याचा विचार करता येतो. आयुर्निर्णय करताना कित्येक आयुर्मानाच्या मते आयुष्यरेषा कनिष्ठ खाली गुरु होऊन तर्जनीच्या मुळापासून सरळ गेली असतील तर आयुर्मान पूर्ण 100 वर्षाचे आहे असे समजा. हीच रेषा मध्यम मार्गापर्यंत गेली असेल तर पूर्ण 80 वर्ष आयुष्य आहे असे समजावे. अनामिकेच्या मुळापासून अखंड अशी सरळ असेल तर त्याला 60 वर्षाचे अनुमान सांगावे. आणि कनिष्ठच्या आतापर्यंत आयुष्य जात असेल तर केवळ 30 वर्ष अथवा 20 वर्ष आयुष्य समजावे. काही आचार्यांच्या मते ही दंतकलेशा जर करांगुलीच्या खालून एक अनामिकेतच गेलेली असेल तर फक्त 25 वर्ष अनुमानाला सांगणावी. हीच रेषा करंगूच्या मुळापासून निघून अनामिकेच्या खालचा भाग पूर्ण व्यापून थांबत असेल तर 50 वर्ष अनुमानाला सांगावी. हीच रेषा पूर्णत्वाने मध्यमेच्या खाली ढकलली असेल तर 75 वर्ष अनुमान समजावी. व